नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन. सर्व प्रेक्षकांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज 26 जानेवारी 2026. उजनीचं काय स्थिती आहे, उजनीतून सध्याला कोणत्या योजनेतून पाणी चालू आहे, त्याचबरोबर नदीतून पाणी सोडण्यास विलंब का होतोय याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी उजनी धरणाची परिस्थिती बघितली तर उजनीतून बोगदा, कालवा, दहेगावचा सिंचन ह्या योजना चालू झाल्यापासून ते आणि त्याच्या अगोदर 1-2 महिने जवळपास 100%वर उजनी धरण आहे आणि आजही उजनी धरण 100%वरच आहे. उजनीची पाणी पातळी तसोबरीही घटलेली नाही. तर उजनी धरणातून सध्याला कालव्याद्वारे 19 क्युसेक्स, बोगद्याद्वारे 900 क्युसेक्स, सेनामाडा उपसा सिंचनमधून 70 क्युसेक्स आणि दहेगाव उपसा सिंचनमधून 80 क्युसेक्स एवढा विसर्ग सध्याला चालू आहे. उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्याबाबतीत वारंवार मागणी वाढताना दिसते. काल तर काही कर्नाटकमधील नदीकाठच्या शेतकऱ्यांचं मेसेज आलं की आम्ही पाणी मागणं अर्ज भरायला तयार आहे, आमच्यासाठी पाणी सोडावं. पण कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्हीच्या बाँड्रीवर असलेली काही गावं असतील किंवा कर्नाटक हद्दीतली गावं, नदीच्या काठची गावं असतील, त्यांनाही पाण्याची गरज आहेच, परंतु तसं पाणी त्यांच्यासाठी सोडता येईल की नाही हे शासनाच्या हातात आहे. तर म्हणजे कर्नाटकला शेतकरी जागा होतोय, पण आपला महाराष्ट्रातला नदीकाठचा शेतकरी का जागा होत नाही, पाणी मागणी का करत नाही. आतापर्यंत सोलापूरच्या पिण्याच्या नावाखाली पाणी सुटत होतं म्हणून शांत होता, परंतु आता परिस्थिती अशी राहिलेली नाही. आपण सुद्धा जागरूक झालं पाहिजे. आणि पाणी जे आतापर्यंत अर्धा TMसाठी 7-8 TMC पाणी दिलं जात होतं, त्यातलं किमान 3-4 TMC तर पाणी एखादी पाळी देणं गरजेचं आहे. परंतु काही शेतकऱ्याकडून पाणी आता सोडू नये असाही विरोध होतोय. काही शेतकरी पाणी आता सोडावं असं मागणी होते आणि धरणग्रस्त शेतकऱ्याचं तर पाणी सोडूच नये या वर ठाम आहेत. आता या तिघाची सांगड घालणं उजनी प्रशासन, शासन यांच्या हातात आहे. पाणी तर सोडावं लागणारच आहे. फक्त आजचं उद्या होऊ शकतं, परंतु नदीकाठची जी गावं आहेत त्यांच्या पाणी पुरवठा योजना बऱ्याचशा नदीवर अवलंबून आहेत. त्यामुळं त्यांच्या गावासाठी तर पिण्यासाठी पाणी सोडावं लागणार आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळ्याहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.